नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज, केटीएचएम महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. आपला SYBAचा जो जनरल पेपर आहे, वित्तीय व्यवस्था 1 म्हणजेच फिनान्शियल सिस्टम 1, हा विषय मी डॉक्टर मीनाक्षी नेमसे घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या या विषयाची सुरुवात जी आहे ती सिलेबस बघून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्ममध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणं असणार आहेत. त्यातलं आपलं पहिलं प्रकरण आहे भारतीय वित्तीय व्यवस्था म्हणजेच इंडियन फिनान्शियल सिस्टम. आता विद्यार्थी मित्रांनो, बघितलं तर कोणत्याही देशाची वित्त व्यवस्था ही त्या देशाच्या आर्थिक विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, हे आपण सगळेच जाणतो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीत व नियंत्रितपणे पार पाडण्यासाठी वित्त व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्याच अनुषंगाने आपण ह्या प्रकरणामध्ये भारतीय वित्तीय व्यवस्थेचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि भारतीय वित्तीय व्यवस्थेची भूमिका आणि महत्त्व अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे ह्या प्रकरणामध्ये भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना, जी आपण अभ्यासणार आहोत. मग भारतीय वित्तीय व्यवस्थेत वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने व वित्तीय सेवा यांचा समावेश होत असतो आणि याच घटकांचा सविस्तर अभ्यास आपण ह्या पॉईंटमध्ये करणार आहोत. आपला तिसरा पॉईंट असणार आहे वित्तीय व्यवस्थेच्या घटकांची वैशिष्ट्य आणि कार्य. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांची वित्ताची जी गरज आहे ती वित्त व्यवस्था पूर्ण करत आहे. म्हणून तिची अशी स्वतःची काही खास वैशिष्ट्ये आहेत, ती आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्याचे कामही वित्त व्यवस्थेमुळे पूर्ण होत असतं, हे आपण सगळेच जाणतो. म्हणून वित्त व्यवस्था सक्षम असावी लागते. म्हणजेच काय की वित्त व्यवस्थेच्या कार्यावर देशाचा विकास आणि त्या देशाच्या विकासाची पातळी अवलंबून असते. मग ही कार्य जी आहे ती सविस्तर आपण ह्या पॉईंटमध्ये शिकणार आहोत. आपलं दुसरं प्रकरण असणार आहे भारतातील बँक व्यवसाय म्हणजेच बँकिंग इन इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँकिंग क्षेत्र जे आहे किंवा बँक जे आहेत त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे बँका ज्या आहेत त्या लोकांच्या ठेवी स्वीकारतात, त्यांच्या ठेवींना किंवा पैशांना संरक्षण देतात आणि त्यांनी मागता क्षणी त्या परत करत असतात. इतकी महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे त्या बँका बजावत असतात. बँकांची भूमिका अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये इतकी महत्त्वपूर्ण आहे की त्याची तुलना आपण शरीरातील रक्तवाहिन्यांसोबत करू शकतो. त्याचबरोबर बँका ज्या आहेत त्या अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा जो आहे तोही नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते बँकांकडनं केलं जातं. मग त्यातील व्यापारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, विदेशी किंवा परकीय बँका यांचं व्यवस्थापन, त्यांचं संघटन आणि अर्थव्यवस्थेतील त्यांची नेमकी कार्य काय आहेत, ह्या सगळ्या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण ह्या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर आपण त्याच्यापुढे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यांची उत्क्रांती, त्यांचं व्यवस्थापन, त्यांची कार्य आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या किंवा ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठीच्या कुठल्या उपाययोजना आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँकांचा जर विचार केला तर प्रादेशिक ग्रामीण बँका ह्या शब्दामध्येच त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते लपलेलं आहे किंवा कार्यक्षेत्र जे आहे ते आपल्याला लगेच दिसून येतं. म्हणून आपण सांगू शकतो की प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत त्या ग्रामीण भागात कार्य करतात. मग प्रादेशिक ग्रामीण बँकेचे क्षेत्र जे आहे ते मर्यादित असतं. या बँका लहान किंवा सीमांत शेतकरी जे असतील त्यांना, ग्रामीण कारागीर, शेतमजूर इत्यादी घटकांना कर्ज देऊ शकतात. मग ह्या प्रादेशिक ग्रामीण बँकांचा सविस्तर अभ्यास जो आहे तो आपण ह्या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँकांचा विचार केला तर
सहकारी तत्वानुसार स्थापन केल्या जाणाऱ्या बँकांना सहकारी बँका असं म्हटलं जातं. मग एका विचाराने समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं हे सहकाराचं महत्त्वाचं तत्व आहे किंवा महत्त्वपूर्ण तत्व आहे. मग त्याच अनुषंगाने सहकारी बँका ज्या आहेत त्या प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्य करतात. शेतीसाठी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा त्या कार्यक्षमतेने करू शकतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात स्थानिक व्यापार आणि छोटे उद्योगधंदे यासाठीही कर्ज पुरवठा करतात. त्याचप्रमाणे नागरी भागात नागरी सहकारी बँका व्यापारी आणि छोटे कारखानदार यांना अल्पमुदतीचा पुरवठा देखील करत असतात. म्हणजेच ह्या बँकांचाही अर्थव्यवस्थेमधली भूमिका जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. त्याचाही सविस्तर अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आपलं तिसरं प्रकरण असणार आहे भारतातील वित्तीय बाजार म्हणजेच फिनान्शियल मार्केट इन इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत वित्तीय बाजाराचं वर्गीकरण. आता वित्तीय बाजार म्हणजे काय की आपण असं सांगू शकतो की वित्तीय बाजार म्हणजे असा बाजार किंवा अशी व्यवस्था की जी वित्तीय पतसाधने आणि प्रतिभूती म्हणजेच ज्याला आपण रोखे म्हणतो यांच्या विनिमयासाठी सुविधा पुरवते. मग या साधनांमध्ये भाग, रोखे, बंधपत्रे, ऋणपत्रे, वाणिज्यपत्रे, हुंड्या व धनादेश इत्यादींचा समावेश होत असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत भारतीय नाणे बाजार किंवा मुद्रा बाजार. आता विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजार जो आहे तो अल्प मुदतीचा कर्ज व्यवहार चालणारा बाजार आहे आणि नाणे बाजार हा जो आहे तो वित्तीय प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असतो. मग तरल मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा नाणे बाजार हा महत्त्वाचा स्रोत आहे. मग असा हा भारतीय नाणे बाजार किंवा मुद्रा बाजार जो आहे त्याची वैशिष्ट्य, त्याची कार्य आणि त्याची साधने याचा अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत भारतीय भांडवल बाजार. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर कोणत्याही देशाचा विकास जो आहे तो त्या देशातील पायाभूत सोयी सुविधांवर अवलंबून असतो. मग ह्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये आपण सांगू शकतो की शेती, उद्योग, वाहतूक, दळणवळण इत्यादींचा समावेश होत असतो. मग या पायाभूत सोयी सुविधांना मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठ्याची गरज असते आणि त्यांची ही गरज पूर्ण करण्याचं काम जे आहे ते भांडवल बाजाराकडनं होत असतं. मग भांडवल बाजार म्हणजे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज व्यवहार चालणारा बाजार होय. मग ह्या भांडवल बाजाराची वैशिष्ट्य काय आहे, त्याची कार्य काय आहे आणि त्याची साधने काय आहेत हे आपण ह्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये आपण विदेशी विनिमय बाजार देखील शिकणार आहोत. आता विदेशी विनिमय बाजाराचा विचार जर केला तर विदेशी विनिमय बाजाराचा आपण इथे असा अर्थ सांगू शकतो की जेथे खरेदीदार आणि विक्रेते परकीय चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात त्याला विदेशी विनिमय बाजार असं आपण म्हणतो. मग या विदेशी विनिमय बाजाराची भूमिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हेही आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. ह्या टर्मचं आपलं शेवटचं चौथं प्रकरण असणार आहे महत्त्वाच्या वित्तीय संस्था म्हणजेच इम्पॉर्टंट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये आपण एकूण 4 पॉईंट जे आहे ते अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे वित्तीय संस्थांचा अर्थ आणि महत्त्व. दुसरा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत शेअर बाजार, त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचा अर्थ आणि कार्य आपण अभ्यासणार आहोत. तिसरा आपला पॉईंट असणार आहे बँकेतर वित्तीय मध्यस्थ, त्यांचा अर्थ आणि कार्य. आणि शेवटचा चौथा पॉईंट अभ्यासणार आहोत भारतातील वित्तीय संस्थांची भूमिका आणि कार्य. त्यामध्ये आपण भारतीय युनिट ट्रस्ट म्हणजेच UTI, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC आणि
भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ म्हणजेच GIC अभ्यासणार आहोत.